सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी संकलनात अहिल्यानगर राज्यात अव्वल 4.75 कोटींच्या विक्रमी निधींचे संकलन। सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याचे आपली अव्वल कामगिरी कायम राखत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। जिल्ह्याने यावर्षी 4,75 लाख रुपयांचा विक्रमी निधी संकलित केला असून या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। सशस्त्र सेना ध्वजदिनी संकलनाचा राज्यस्तरीय शुभारंभ आणि गौरव सोहळा बुधवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता मुंबईतील राजभवन येथे पार पडला। यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्याचे मागील वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करत सलग दुसऱ्या वर्षी राज्यात सर्वाधिक निधी संकलन करण्याचा मान मिळवला आहे। जिल्ह्याच्या या यशामध्ये विविध शासकीय विभाग, संस्था आणि नागरिकांचा मोठा वाटा आहे। जिल्हाधिकारी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थान शिर्डी, अहिल्यानगर जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि पोलीस विभाग आदी संस्था आणि शासकीय विभागांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। संकलित झालेला निधी देशातील प्राणांची आहुती देणारे शहीद जवान, त्यांचे कुटुंबीय, दिव्यांग, सैनिक आणि आजी-माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजना आणि पुनर्वसनासाठी वापरला जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी दिली आहे।